बिग बॉसमध्ये हे काय घडतंय? आता दिव्या शिंदे तर बाहेर आलेली आहे आणि हिने याचिका पण दाखल केलेली आहे. बिग बॉसवर आता आक्षेप येणार का? दिव्या शिंदेचं म्हणणं असं आहे की मी तलवारीचा शब्द हा धारदार तलवारीचा शब्द हा मारण्यासाठी नव्हता वापरला. तर तुम्हाला काय वाटतं? दिव्या बरोबर आहे की बिग बॉसमध्ये बरोबर आहे? तिचं म्हणणं असं आहे की तिनं जी माफी मागितली किंवा तिनं जे सांगितलं ते सगळं काही बिग बॉसने दाखवलं नाही आहे. त्यामुळे आता बिग बॉस आणि दिव्या शिंदेमध्ये काय होणार पुढे याची खूप आता तुम्हाला पण आतुरता लागलेली आहे आणि मलाही सुद्धा. आता पुढे काय होणार? यांची चौकशी होणार का? बिग बॉसमध्ये सर्व येणाऱ्या स्पर्धकांची, तसेच दिव्या शिंदेची आणि बिग बॉसमध्ये काय होणार पुढे काही कळत नाही आहे. आता काही दिव्या जातीवाद मांडते की दिव्या खरंच स्पष्ट बोलणारी मुलगी आहे, ती बरोबर होती का काय कळत नाही आहे मला तर. आता बघा आता तुम्ही. ही असं म्हणते की प्लॅटफॉर्म यांच्यासाठी सज्ज केला आहे, पण लोकांपर्यंत एक सोबत पोहोचू शकेल. माझ्यासाठी तो प्लॅटफॉर्म होता की माझे विचार की चला बाबा, महाराष्ट्रामध्ये अशी एक मुलगी आहे जी इतिहास सांगते किंवा स्वाभिमान जागवण्याचा प्रयत्न करते. त्या प्रोडक्शन कंपनीला आम्ही आरोपी बनवू, त्याला प्रतिवादी करू आणि या प्रोडक्शन कंपनीचे काम आहे की ज्याने हा आवाज दिला त्याला धरून तिकडे खेचत पोलीस स्टेशनला घेऊन जायचं. बेड्या ठोकू, आम्ही त्याचा प्रयत्न करू. जो कोणी आम्ही आवाज पाठीमागून